त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे जरा संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. भक्तिबळे इच्छा पुरवितो देव, भक्तिबळे इच्छा पुरवितो देव, आला अनुभव प्रल्हादाशी. मनोनी करावे भक्तीचे साधन, मनोनी करावे भक्तीचे साधन, आहे नारायण भाव तेथे. द्रौपदीशी वस्त्रे पुरवी अनंत, द्रौपदीशी वस्त्रे पुरवी अनंत, खाओनी भाजी पान तृप्त झाला. मनोनी करावे भक्तीचे साधन, आहे नारायण भाव तेथे. बहिणी म्हणे देवा देई शुद्ध भाव, बहिणी म्हणे देवा देई शुद्ध भाव, येईल अनुभव गुरु कृपे. मनोनी करावे भक्तीचे साधन, आहे नारायण भाव तेथे. विठ्ठल वारकरी संप्रदायामधील महान संत देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या एकमेव महिला शिष्या बहिणाबाई यांचा हा 4 कडव्याचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. अभंगाच्या पहिल्या कडव्याचा साधार्थ असा: श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनाम. नारद भक्ती सूत्रामध्ये या नविदा भक्तीचं प्रतिपादन केलेलं आहे. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपण जर या भक्तीचा अंगीकार केला तर आपल्यामध्ये एक अशा प्रकारची दिव्य शक्ती निर्माण होते, आपल्यामध्ये असं एक सामर्थ्य निर्माण होतं की आपल्या मनात जी इच्छा निर्माण होईल ती देवाला पूर्ण करावी लागते. असं त्या भक्तीचं फल आहे, असा या पहिल्या कडव्याच्या पूर्वार्धाचा अर्थ आहे. बहिणाबाईंना असं वाटलं मी तर सांगते पण लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील का, म्हणून उत्तरार्धामध्ये बहिणाबाईंनी सांगितलं, हे पहा तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा, पण ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांच्याकरता देव त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करायकरता धावून येतो, त्यांच्या मर्जीप्रमाणे घडतं. याचा अनुभव जर कोणाला आला असेल तर प्रल्हाद नावाच्या भगवत भक्ताला याचा अनुभव आला. तुम्हाला शंका असेल तर तुम्ही पुराणामध्ये धुंडाळून बघा. असा पहिल्या कडव्याचा साधा अर्थ आहे की तुम्ही जर भक्ती कराल तर तुमच्याकडे एक शक्ती निर्माण होईल, त्याचं फल तुमच्या मनात येईल, ती इच्छा देवाला पूर्ण करावी लागेल आणि याची अनुभूती प्रल्हाद नावाच्या भक्ताला आली. असा पहिल्या कडव्याचा साधा अर्थ आहे. म्हणून दुसऱ्या कडव्याची सुरुवात म्हणून अशा शब्दाने केली, म्हणून करावे. मग तुमच्या इच्छेमुळं जर ब्रह्मांडाचा मालक असलेला देव तुमच्याकरता धावून येतो आणि तुमच्या मनात आहे ते पूर्ण करतो, एवढी ताकद जर भक्तीत आहे, म्हणून करावे. म्हणून तुम्ही भक्तीच्या साधनाचा अंगीकार करा. भक्ती म्हणजे देव नाही तर देव प्राप्तीचं साधन आहे.
लक्षात घ्या, भक्ती म्हणजे देव नाही, तर भक्ती ही देव प्राप्तीचं साधन आहे. आणि जर साधन आम्ही अंगीकारलं तर आमच्या पदरामध्ये साध्य पडत असतं, असा शास्त्रातला नियम आहे. म्हणून इथे बहिणाबाई असं म्हणायला लागल्या की देव जर तुमच्या मर्जीप्रमाणे वागायला तयार होतोय, एवढी ताकद जर भक्तीमध्ये आहे, म्हणून करावे. कारण म्हणून हा शब्द काही कारणाशिवाय लिहिला जात नाही. एखाद्याला जर आपण विचारलं का हो परवा यांच्याकडे लग्न होतं तुम्ही दिसले नाही, ते म्हणतं पत्रिका नव्हती म्हणून. आलं का लक्षात? म्हणजे म्हणून या शब्दाच्या मागं विशेष असा अर्थ आहे. इथे बहिणाबाईंना असं म्हणायचं की बाबा हो, म्हणून तुम्ही भक्तीच्या साधनाचा अंगीकार करा. जर तुम्ही भक्तीच्या साधनाचा अंगीकार केला तर त्याचा फायदा असा होणार, तुमचा अंतःकरणामध्ये शुद्ध भाव निर्माण होईल. लक्षात घ्या, तुम्हाला सद्बुद्धी निर्माण होईल. आणि सद्बुद्धी निर्माण झाली तर संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला राहावं वाटेल, सत्पुरुषाच्या संगतीमध्ये राहावं वाटेल. रामकथा, श्रीमद भागवत, वेगवेगळ्या सद्ग्रंथाचं तुम्हाला श्रवण करावं वाटेल, अशी सद्बुद्धी तुम्हाला निर्माण होईल. आणि जेव्हा तुमच्या अंतःकरणात शुद्ध भाव निर्माण होईल तेव्हा तुम्हाला सगळीकडं देव दिसायला लागला. आहे नारायण भाव तेथे. तुमच्या अंतःकरणात शुद्ध भाव निर्माण झाला ना, तर मग तुम्हाला देवळात देव दिसायला लागेल, सत्पुरुषात देव दिसायला लागेल, म्हातारीत देव मग आम्हाला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कुठेतरी आमच्या भावामध्ये कमतरता आहे, असं निश्चित सत्य आमच्या लक्षात येण्याची गरज आहे. आम्हाला जर शुद्ध भाव निर्माण झाला तर आम्हाला सगळीकडं देव दिसायला लागतो. नाथ महाराजांना गाढवात दिसला होता, नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला होता, जनाबाईला जगन्मित्र नागानं वाघाला धरून आणलं ना, त्या वाघात दिसला. म्हणजे एवढी ताकद त्या शुद्ध भावामध्ये आहे. आणि तो शुद्ध भाव निर्माण करण्याचं सामर्थ्य भक्तीमध्ये आहे, म्हणून करावे. लक्षात घ्या, असा दुसऱ्या कडव्याचा साधार्थ आहे. तिसऱ्या कडव्यात बहिणाबाईंनी पुन्हा 2 पुरावे दिले की बाबा हो, तुम्हाला सांगू का भक्ती केलं तर कसं होतंय, त्या भक्तीचं काय फल आहे. म्हणून तिसऱ्या कडव्यात लिहिलं, द्रौपदीशी वस्त्रे पुरवी अनंत. अनंत या शब्दाचा अर्थ देव. अनंत या शब्दाचा अर्थ ब्रह्मांडाचा मालक असलेला देव. भर सभेमध्ये द्रौपदी करता देवानं वस्त्राचं ढिगार लावलं. याला कारण जर काय असेल तर त्या द्रौपदीच्या मनामधली इच्छा की देवा आता तुझ्याशिवाय माझा कोणी रक्षण करू शकत नाहीये, पण अशी जेव्हा तिच्या मनात इच्छा निर्माण झाली तेव्हा देवाला ती पूर्ण करावी लागली. म्हणून वस्त्राचं ढिगार तयार झालं. आणि पुन्हा एक उदाहरण दिलं, खाओनी भाजी पान तृप्त झाला. एक भाजीचं पान खाल्लं, एक भाजीचं पान खाल्लं, पण हजारो ऋषींना तृप्त केलं फक्त द्रौपदीच्या मनातल्या इच्छेचं फल म्हणून. एवढी ताकद भक्तीत आहे, म्हणून तुम्ही भक्ती करा, असं तिसऱ्या कडव्यामध्ये लिहिलं. शेवटच्या कडव्यात बहिणाबाई असं म्हणाले की देवा खरं सांगू का, आम्ही तर भक्ती करतोय, पण भक्ती करताना आम्हाला तो शुद्ध भाव निर्माण केव्हा होईल हे सांगता येणार नाही. आणि तो भाव जर निर्माण झाला नाही तर आमच्या पदरात फल पडणार नाही. म्हणून देवा तू तर ब्रह्मांडाचा मालक आहे, तुझ्या मनात असेल ते तुला देता येतं. आपल्या मनावर त्याचं अवलंबून नाहीये. आपल्या मनात होतं पाऊस पडाव, त्याच्या मनात होतं गारा आल्या. म्हणजे काय, म्हणून बहिणाबाई म्हणते देवा सगळंच तुझ्या मनावर अवलंबून आहे, काय द्यायचं हे तुझ्यावर अवलंबून आहे. म्हणून हे बघ, मला तू असा शुद्ध भाव दे की त्या शुद्ध भावानं माझ्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट होईल आणि सद्गुरूच्या कृपेनं मला देवाचं यथार्थ स्वरूप कळेल आणि या जन्ममरण नावाच्या भवसागरातून मी तरुण जाईल, असं शेवटच्या कडव्यात म्हणाल्या. असा हा बहिणाबाईचा 4 कडव्याचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. लक्षात घ्या, सेवेकरता निवडलेला अभंग बहिणाबाईंचा आहे. थोडं रामकथेबद्दलचं प्रतिपादन सांगायचा प्रयत्न करूया. मत्स्य गच्छ वाराह नारसिंह परशुराम राम भगवान गोपाल कृष्ण बौद्धानी कलंकी असा दशावतारानं नटलेला देव पूर्णोत्तम अवतारामध्ये राघव राजा रामराया म्हणून या भूतलावर अवतीर्ण झाला. आणि त्यांच्या या चरित्रातली ही कथा म्हणजे रामकथा आहे.
देवाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी आहे. तुम्ही आम्ही भक्तीचा अंगीकार केला रे केला की आमच्या हृदयामध्ये त्या रामाचा जन्म होतो असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. आम्ही नववीदा भक्तीचा अंगीकार केला की मग तुमच्या आमच्या लक्षात येईल की आपल्या हृदयामध्ये तो राम आहे, तो प्रगट होतो, त्याची अवतीर्णता होते. असं एक सूत्र आहे. रामाच्या जोडीला सीतामाई, लक्ष्मण, भरत ही पात्र आहेत रामकथेमध्ये. सीता ही बुद्धीचं प्रतीक आहे. सीता ही काय? बुद्धीचं प्रतीक आहे. त्या रामाला ओळखण्याकरता, त्या रामाला आपलंसं करण्याकरता तुम्हाला तुमची बुद्धी त्या भक्तीमध्ये ओतावी लागणार आहे. त्या बुद्धीची तादात्म्यता, कारण बुद्धी महत्वाची आहे ना, बुद्धी अत्यंत महत्वाची आहे. ज्ञानोबारायानं लिहिलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळशे. बुद्धी किती महत्वाची आहे सांगतो. एका जणाच्या सासऱ्याचा मुंबईवरनं फोन आला, 25,000 रुपये घेऊन या, दवाखान्याचं काम आहे. बुद्धी किती महत्वाची एवढ्या करता सांगवलं. त्यांनी पतसंस्थेला घर गहाण ठेवलं आणि 25,000 रुपये कर्ज उचललं आणि ती 25,000 रुपयाची बॅग घेऊन मुंबईला दवाखान्याचं बिल भराया करता गेला. रात्री 2 वाजता कल्याण स्टेशनला उतरला. त्यांनी विचार केला, इतक्या रात्री ही जर पैशाची पिशवी घेऊन आपण कोणत्याही रस्त्यानं जर पायी चाललो, एखाद्या गुंड माणसाने जर पकडलं आणि त्यानं जर थैली हिसकवली तर पैसे पण जाणार, घर पण जाणार. आणि ज्या म्हाताऱ्याकरता बिल भरायचं ते बिल न भरल्यामुळं म्हातारा अगचक दाख. बरं, एखाद्या रिक्षावाल्याला इतक्या रात्री म्हणलं, 50 रुपये काय घेताय, 100 रुपये घ्या, अमुक अमुक दवाखान्यात मला पोहोचवा, आणि त्यानं जर इतक्या रात्री उड्डाण पुलाखाली नेलं मग तर संपलंच ना. काय करावं म्हणून स्टेशनवरच थोडासा बघूया म्हटले, सकाळपर्यंत कसं तरी इथंच थांबता येईल का बघूया. असा चालला तर समोरून टीटी आला, तिकीट तपासणारा. कुठून आले म्हणे, परतूड. तिकीट म्हणे म्या नाही काढलं. तुझ्या बापाची रेल्वे आहे का म्हणे, काही म्हणा. कोंडू का म्हणे, कुंकड कोंडा. ते स्टेशनवर होती एक तात्पुरता गुन्हेगार कोंडायची गजागजाची खोली. त्या टीटीनं कुलूप उघडलं, याला आत ढकलून दिलं. झोप म्हणले सकाळपर्यंत, सकाळी बघू. ह्यो म्हणला आता काही हो. या बाबानं कुलूप लावले, आपले पैसे जायचं भेव नाही. टावेल अंथरला, थैलीतनं भाकरी काढली, जेवायला बसला. टीटीनं पाहिलं, म्हणले बिनलाजा दिसतो, म्हणले कोंडल्यावरही भाकर खातो. आणलं सकाळी एका पोलिसाला धरून. पोलिसानं कुलूप उघडलं, आत गेला, याचा असा गळा धरला, असा ओढतच बाहेर काढलं. तर हा त्या पोलिसाला म्हणे, मामा म्हणे तुमच्या अंगात पोलिसाचे कपडे आहे म्हणून का कोणाला वडीता का धरून. ते म्हणून तू बिगर तिकीट आहे म्हणे. कोण म्हणतं, तुम्हाला कोणी काही सांगीन म्हणे. तिकीट म्हणे काय, माझ्याजवळ रिझर्वेशन आहे म्हणे. आपण असे मोकार नाही बिगर तिकीट जायला. आता टीटी तिथंच होतं. त्याने का रे तुला रात्री विचारलं तू नाही म्हणला म्हणे, साहेब मी झोपायची सोय नव्हती. याला म्हणायचं बुद्धी. लक्षात घ्या. मग ही जी बुद्धी आहे ना, ही जी बुद्धी आहे ना, जी तुमच्या कार्यामध्ये सफल करते, ही बुद्धी त्या देवाच्या नामाशी तादात्म्य झाली पाहिजे. म्हणून सीतामाई वनवास नसताना सुद्धा रामाच्या बरोबर आहेत. लक्षात घ्या. एक सूत्र. दुसरं सूत्र असं आहे, संसाराच्या दृष्टीनं सांगितलेलं की जिथे नवरा राहत असेल तिथे बायकोनं राहावं. तिच्या पदरात सुख जर पडावं असं वाटत असेल तर जिथे नवरा राहत असेल तिथे बायकोनं राहावं. मग गरिबी असो का श्रीमंती असो. नाही तर एखाद्या बाईचा नवरा म्हणला का रे पाऊस पाणी नाही, लय गारपीट झालं, काहीच नाही ना धंदा, चालती का औरंगाबादला, मी कांदे बटाटे कीन, तू मेथीची भाजी.
बायको म्हणती तुम्हाला कुंकड मारायचं तर मारा, आपल्याला परतूर सोडायचं नाही. हे एकटंच औरंगाबादला जातं, 10-20 हजार रुपये कमीतं, कांदा बटाट्याचा धंदा करतं, ओळखी पाळखी वाढत्या, तिकडच चिकलठाण्याला दुसरी बायको करत. ही म्हणते मी त्याच्या संग गेले असते तर असं झालंच नसतं, आता काय फायदा आहे. म्हणून सूत्र आहे, लक्षात घ्या, जिथे नवरा राहील तिथे बायकोनं राहावं, लक्षात घ्या. तिसरं लक्ष्मण. लक्ष्मण हा विश्वासाचं प्रतीक आहे, निष्ठेचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. त्याला वनवास नाहीये, त्याला वनवास नाहीये. पण माझा भाऊ जर वनवासामध्ये आहे तर मलाही सुख भोगायचं नाहीये, म्हणून तो रामाच्या बरोबर गेलाय. रामाने सांगितलं लक्ष्मणा, हे बघ तू कशाला वनवासात, दादा मला येऊ दे, मी जेवायला सुद्धा मागणार नाही. लक्षात घ्या किती प्रेम आहे. मी जेवायला सुद्धा मागणार नाही. आणि लक्ष्मणानं 14 वर्ष जेवायला सुद्धा मागितलेलं नाही. आपली तर दिंडी निघली की वारकरी विचारते नाश्ता कुठे, त्याला सांगावं लागतं पेट्रोल पंपावर, आणि मग जेवण म्हणतात. तेव्हा चपळीन चालले. भरताचं सुद्धा प्रेम आहे, लक्षात घ्या. भरताला तर त्याच्या आईनं राजगादी मागूनच घेतली होती की नाही, पण भरतानं गादीचा त्याग केला. त्यांनी सांगितलं बघ रामा, खरा गादीचा अधिकारी तू आहेस, तू अयोध्येला परत चल. रामाने सांगितलं हे बघ, पितृआज्ञा प्रमाण असल्यामुळं मला अयोध्येला परत येता येणार नाही. भरतानी सांगितलं दादा, जोपर्यंत तू येणार नाहीयेस अयोध्येला परत, हा भरत सुद्धा अयोध्येला जाणार नाही. आणि लक्षात ठेव दादा, 14 वर्षाचा वनवास संपल्यावर तू जर परत आला नाही तर हा भरत लाकडाची चिता रचून प्राण देईल. याला म्हणायचं प्रेम. लक्षात घ्या. नाही तर मोठा भाऊ गावाला गेला की लहाना भाऊ त्याची मका खुडून आणतो, काही होऊन काही राहू, काय फायदा झाला. म्हणून रामकथेमधलं सूत्र आहे, लक्षात घ्या. रावण हा विकाराचं प्रतीक आहे. रावण हा काय, विकाराचं प्रतीक आहे. तुमच्या आमच्याकडे सुद्धा रावण आहे. काम क्रोध लोभ मदमत्सर हे विकार जेव्हा आमच्यामध्ये आहेत तेव्हा मी रावणच येत ना. हे विकार खतरनाकच येत ना. हे का चांगले आहेत का. लोभ नावाचा विकार खतरनाक आहे, काम नावाचा विकार खतरनाक आहे. नाही तर रावण का कमी श्रीमंत होता का. रावणाचं वर्णन आहे, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. रावणाच्या घरी 7 कोटी घरं सोन्याचे होते, सोन्याचे. घराच्या भिंती 3-3 हात रुंद होत्या. आपल्या घराची घरं कशी राहते, इटा मातीची, भिंती किती रुंद, इतभर. यमुना कांग खेळा ठोकाव, सुमनात्यान त्या लचक्यान लटकाव. एकाच खेळ्यात एकाच भितडी दोघीचं भागत. यमुना कांग खेळा ठोकाव, सुमनात्यान त्या लचक्यान लटकाव. तिनं तिचा खेळा काढून घ्या आणि हिचं तेल लवटून जा, अशा भितडी. रावण कमी श्रीमंत आहे का महाराज. हो, पण काम नावाच्या विकाराचं फल सांगितलं महाराज. लहान मुलं जेवायला बसले ना, त्यांचा श्लोक पाठ असतो. रावणा रावणा राज्य गंभीर केले. लक्षात घ्या, काम नावाचा विकार आहे. हो, ही सगळी विकार आमच्यामध्ये असले की आम्ही रावणच येत. लक्षात घ्या. म्हणून या विकाराला काढून टाका बाजूला, ही त्या रामकथेच्या मागची भूमिका आहे. कारण लोभ नावाचा विकारही खतरनाकच आहे ना. एका जणाची बायकोनी पोराच्या बापात बदल पडाव, त्याला चांगलं वळण लागाव, म्हणून यंदा त्याला बळच असं दिंडीत कोंबलं. कारण आमच्या वृत्तीमध्ये बदल होणार नाही तोपर्यंत परमार्थाचं फल आमच्या पदरात पडणार नाही. बायको म्हणली त्याच्यात बदल पडाव, त्याला वळण लागाव, म्हणून यंदा बळच त्याला दिंडीत कोंबलं. आळंदीपासून पंढरपूर आलो तर ते दिंडीत सगळ्याच्या पुढं पळत आहे. अर्ध पोत त्यानं बिस्कुटाचे पुढेच गोळा केले. पाहता दिंडी, पायाची दिंडी. अर्ध पोतात बिस्कुटाचे पुढेच गोळा केले आणि आखरीच्या रोजी चंद्रभागेत अशी खळखळ आंघोळ केली, कारण 7 रोज केलीच नव्हती. पायाची दिंडी. आखरीच्या रोजी चंद्रभागेत खळखळ आंघोळ केली आणि निघायच्या टायमाला कोणाचं कणू संदूकच घेऊन आलं.
संदूक म्हणजे पेटी, नवीच पेटी, त्याला उलस कुलूप, तोडू वाटणं, पंखिंजी नव्हती. अखेर कुलूप तोडलं तर त्याच्यात कटिंगीचं सामान निघलं. काय फायदा झाला? लक्षात घ्या, आमच्याकडे जरी विकाराचं भांडवल असलं ना तर असं पडतं आमच्या पदरात, वा अनली खा बस इचकीत. लक्षात घ्या. म्हणून रामकथेमधलं सूत्र लक्षात घेण्याची गरज आहे की हा विकाराचा रावण माराय करता रामराया वनवासाला पडलेत. तुम्हाला थोडा वनवास सहन करावा लागेल, त्याच्याशिवाय विकार नष्ट होणार नाही. हे निश्चित त्रिकालबाधी सत्य आहे. पण तर कास धरली आणि विकाराचा जर नाश झाला तर माणूस हाच देव आहे. रावण वधानंतरची थोडी कथा लक्षात घ्या तुम्ही. रावणाच्या अंतःकरणातली ज्योत रामाशी तादात्म्य झाली. म्हणजे लक्षात घ्या, आमच्यामधले विकार संपले रे संपले की आम्ही आता राममय होतो, आता काही शिल्लक राहत नाही, अशी त्याची भूमिका आहे. तर हे खरं सूत्र आमच्या लक्षात यावं. संपूर्ण रामचरित्र कथा ही आचरणात आणण्याकरता आहे. भगवान रामचंद्र प्रभू सोन्याचं सिंहासन बनवलेलं आहे, त्याच्यावर चांदीची छत्री बनवलेली आहे, गुढ्या तोरणं लावलेले आहेत, राजसिंहासनावर बसायचंय. पण वडिलाची आज्ञा म्हणून रामराया वनवासाला आहेत. याचा अर्थ आई वडिलाच्या आज्ञेचं पालन करा. नाही तर बाप म्हणतो बाब्या अभ्यास करा ना, उद्या परीक्षा जणू लावान काही दिवा, ते म्हणतो इज द्यान तुमचा. मग हे डस डस रडत की मी कस कमीला. म्हातारी म्हणती पाहा बाब्या कसा उलटतो, हे ना कसे काम केले, देवळाचे गज आणून ढोरायला खुटे केले. काय फायदा झाला? काय फायदा झाला? काय फायदा झाला? महाराज त्याचं वर्णन करतात. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. आपला मनुष्य जन्म संपला की आपल्याला काहीही करता येत नाही. लक्षात घ्या, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही सांगा ना, मेल्यावर कोणाला काही करता येतं का? एखादा माणूस मेल्यावर त्याची बायको किती रडली, एकदा तरी डोळे उघडीत का? तुम्ही सांगा ना, उघडीत? ती किती जरी म्हणली तुम्ही आता काऊन बोला, बोलतं का ती किती जरी म्हणली, त्याच्या मनात पंगद्याचा विचार होता, मेलन ती. लक्षात घ्या, जन्म नाही रे आनिक, जन्म नाही रे आनिक, जन्म नाही रे आनिका, जन्म नाही रे आनिका. तुका म्हणे माझी बात, होती संतांची मोठी रंगाची आवेले. तुका म्हणे माझी बात, म्हणे माझी बात, मोठी रंगाची आवेले, मोठी रंगाची आवेले. 84 लक्ष योनी प्राणीमात्रामध्ये आहार निद्रा भयमैथुनंच या चारही बाबतीमध्ये साम्य जरी असलं तरी या 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य जन्मच असा आहे की त्याला या जन्मवरण नावाच्या भवसागराचा शेवट करता येतो आणि त्याला जीवनमुक्त होता येतं. म्हणून तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो,
म्हणून आम्हाला सांगाय करता देवानीच संत म्हणून अवतार घेतलाय. हरितेची संत, संततेची हरी, ऐशे वेदचारी बोलता ती. वेदानं प्रतिपादन केलं. कारण आम्ही ज्या हिंदू धर्मात जन्माला आलोय ना, हा धर्म वेदाधिष्ठित आहे. याला वेदाचा आधार आहे, मनानं सांगितलेलं नाहीये. चहुवेद जान, साही शास्त्र कारण, 18 ही पुराण हरीशी गाती. हे आमच्या हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीचं पातिव्रत्य देवालाही शरण आणणार आहे, हे या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. हे वेदांनी प्रतिपादन केलं. लक्षात घ्या. तुम्ही बघा ना, लक्षात या करता सांगतो. एकदा लग्न झालं की ती मुलगी आपलं सर्वस्व पतीला अर्पण करते. माहेरचं आडनाव सुद्धा ऐकायला तयार होत नाही. समजा एखाद्या मुलीचं आडनाव गोरे, लग्नानंतर ती आपल्याला साईबाबाच्या यात्रेत भेटली. आपण तिला विचारलं, ओ गोरे मावशी, ओ गोरे मावशी, काय चाललं? ती म्हणते, महाराज तुम्हाला माहित नाही का, माझं लग्न झालं, माझं आडनाव आता गोरे नाही, काळे. लक्षात घ्या. म्हणजे गोऱ्याची लेकबाळ काळ्याच्या घरात दिली. ती गोरे हे सुद्धा नाव ऐकायला तयार. ही आहे निष्ठा. हो, आमच्या हिंदू धर्मातला पातिव्रत्य भाव, बहिणाबाई ही पातिव्रत्याकरता प्रसिद्ध आहे. आमच्या हिंदू स्त्रीच्या पातिव्रत्याचं वर्णन करताना संतांनी प्रतिपादन केलं, पाय त्या माऊलीचे असतात, पण जोडवे मात्र पतीचे असतात. हात तिचे असतात, बांगड्या त्याच्या असतात, गळा तिचा असतो, मंगळसूत्र त्याचं असतं, कपाळ हिचं असतं, कुंकू त्याचं असतं. तो संपला की कुंकू पुसून टाकल्या जातं. लक्षात घ्या. म्हणून आमची हिंदू संस्कृती श्रेष्ठ. आता जे पहिल्यापासूनच कुंकू लावित नाही त्याचं काय खरं आहे. म्हणून आमचा हिंदू धर्म जगात श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. ही बहिणाबाई या पातिव्रत्याचं प्रतीक सांगणारी आहे. आणि तुम्हा मला सूत्र लक्षात यावं म्हणून बहिणाबाईनं भक्तीचं सूत्र सांगायचा प्रयत्न केला. लक्षात घ्या. इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये देहू गावात जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. याच समकालामध्ये बहिणाबाईचा अवतार आहे. तुम्ही वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माच्या मंदिराचा संत परंपरेचा जर अभंग ऐकला तर त्याच्यात तुम्हाला बहिणाबाईचा अधिकार लक्षात येतो. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाला शे कळस, भजन करा सावकाश, बहिणी फडके ध्वजा, निरूपण केले वजा. बहिणाबाई ही संप्रदायाची ध्वजा आहे. ध्वजा आणि झेंडा याच्यात फरक आहे. ध्वजा हे सन्मानाचं प्रतीक आहे आणि झेंडा कुठं लागू पडतो. बरा लावला झेंडा कुठं लागू पडतं. म्हणून ध्वजा आहे. बहिणाबाई या वारकरी संप्रदायाच्या ध्वजा आहेत. लक्षात घ्या. ज्ञानोबाराय आणि बहिणाबाई या दोघांमध्ये काही बाबतीत साम्य आहे. दोघांचाही जन्म या मराठवाड्यामधलाच आहे, एकाच जिल्ह्यामधला. तुम्ही ज्ञानोबारायाच्या जन्माचं वर्णन आहे का? एक टाळ वाजवा, एक मृदंग वाजवा, सांगतो. गोदावरीच्या हो काठी पैठण गावापाशी, आपे गावाशी, विठ्ठल पंत वंशी, अवतार हो घेशी, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान सहाय्य करावे म्हणून, शक्ती उदेली मुक्ताई, रुखमिण कुशी जाण, निवृत्त झाले हो. माता पिता संन्यास आश्रम म्हणून, जय जय ज्ञानेशा, योगीशा, दाविशी ज्ञान प्रकाशा, जय जय ज्ञानेशा.
गोदावरी नदीच्या काठावर पैठण नावाचं गाव आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. या पैठणपासून 12 किलोमीटरवर आपेगाव नावाच्या गावात विठ्ठलपंत कुलकर्ण्याच्या उदरी इसवी सन 1197 मध्ये ज्ञानोबारायांचा जन्म झाला, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आता बहिणाबाईच्या जन्माचं वर्णन आहे का. खडकी परगणी देवगाव रंगारी म्हणून जाण तेथे अवतरली. बहिणाई कुळकर्णी उदरी पूर्ण जय जय बहिणाई. लाखणी नदीच्या काठावर, खडकी परगणा म्हणजे संभाजीनगर जिल्हा, लाखणी नदीच्या काठावर औरंगाबाद पासून 25 किलोमीटर पश्चिमेला देवगाव रंगारी नावाचं गाव आहे. या देवगाव रंगारी नावाच्या गावात लाखणी नदीच्या काठावर भगवान शंकराचं मंदिर आहे. या शंकराच्या मंदिराचे पुजारी कुलकर्णी यांच्या उदरी बहिणाबाईनं 13वा अवतार घेतला. म्हणजे दोघांचाही जन्म एकाच जिल्ह्यामधला. दुसरं साम्य, एकाने पाया रचला, एकाने ध्वजा लावली. तिसरं साम्य, दोघांनी पण संजीवन समाधी घेतली. तुम्ही आळंदीला गेलात ना तर ज्ञानोबारायाची संजीवन समाधी आहे. संजीवन समाधीचे अभंग वाचले तर कळेल. 1 महिना अगोदर ज्ञानोबारायांनी समाधीचं वर्णन केलंय. म्हणून नामदेवराय, चोखोबाराय, प्रत्यक्ष पांडुरंग ही सगळी मंडळी समाधीला उपस्थित होती. बहिणाबाईच्या चरित्रामध्ये सुद्धा वर्णन आहे. बहिणाबाई म्हणते, बहिणाबाईनं तिचा विठू नावाचा मुलगा त्र्यंबकेश्वरला गेला होता, तेव्हा त्याला पत्र पाठवलं की त्रयोदश दिना माझारी जाण येई बाळा शूरगामी परतून मज सिगेने समाधी जाण तुळशी वृंदावना शेजारी. की बाबा रे, तू 13 दिवसानंतर परत ये, मला तुळशी वृंदावनाच्या शेजारी समाधी घ्यायची आहे, संजीवन समाधी. आणि तुम्ही जर शिऊर नावाच्या गावाला गेलात, देवगाव रंगारीपासून पलीकडं 10 किलोमीटरवर शिऊर नावाचं गाव आहे. या शिऊर गाव म्हणजे बहिणाबाईचं सासर. तिनं आपल्या सासरी तुळशी वृंदावनाच्या शेजारी संजीवन समाधी घेतली. हे तिसरं साम्य. चौथं साम्य असं आहे, ज्ञानोबारायांनी रेड्याला वेद म्हणायला लावले. रेडा म्हणजे हाल्या, सगळ्यात निर्बुद्ध प्राणी. यष्टी जर आली ना आणि समोर जर शेळ्या किंवा मेंढ्या आल्या आणि त्यांनी जर भोंगा वाजवला, बाजूला सरकत्या. गाय जर आली, भोंगा वाजवला, बाजूला सरकते. पण ही म्हैस किंवा रेडा किंवा याच्या परिवारातला कोणताही सन्माननीय सदस्य जर एसटीच्या समोर आला आणि एसटीवाल्यानं किती भोंगा वाजवला, ते बाजूला सरकत नाही, एसटीकडे पाहतो, वर फळला चालली का आष्टीला. इतका निर्बुद्ध प्राणी म्हणजे रेडा. पण ज्ञानोबारायांनी या रेड्याला सुद्धा वेद म्हणायला लावले. त्या पैठणमध्ये नाग घाटावरचं वर्णन आहे. नुसतं रेड्याकडे पाहिल्याबरोबर महिषीपुत्रामुखे बोलविल्या श्रुती चालविली भिंती बैसोनिया. बहिणाबाईच्या चरित्रात असंच वर्णन आहे. बहिणाबाई म्हणते, माझं वयाच्या 3ऱ्या वर्षी लग्न झालं. त्या काळामधली प्रथा आहे, 16व्या शतकातलं वर्णन आहे. 8 वर्षात भवत कन्या, लहानपणीच मुलीचं लग्न करायचे. कायद्याचं बंधन नव्हतं, लहानपणीच लग्न करायचे. इतक्या लहानपणी करायचे, बऱ्याच वेळेला तर पाळण्यात कुंकू लावायचे. कधी कधी पोटालाही कुंकू लावायचे की पोरगी झाली की माया बाबे हल्दी, नाही झाली तर सौदा कॅन्सर. असं होतं. लहानपणीच करायचे. 8 वर्षाच्या अगोदरच लग्न व्हायचं. आता 28 वर्षाची मुलगी होऊ देते आणि मग पेपरमध्ये फोटो देते, कोणाला गवसली तर सांगा. आता कशाची सांगा. म्हणून काही धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या रूढी सुद्धा आम्ही आचरणात आणणं अत्यंत महत्त्वाचं असतं. बहिणाबाई म्हणते, माझं वयाच्या 3ऱ्या वर्षी लग्न झालं. शिऊर गावाच्या घनपाठी ब्राह्मणाबरोबर माझं लग्न झालं. माझ्या नवऱ्याला कोल्हापूर नावाचं 3.5 पीठामधलं एक पीठ आहे, तिथे सहस्रचंडी, शतचंडी, नवचंडी असे याग व्हायचे. माझा नवरा घनपाठी ब्राह्मण असल्यामुळे तिथे काम मिळायचं, म्हणून आम्ही कोल्हापूरला गेलो. आता माझं वय 18 वर्षाचं झालं. आम्ही आळंदीला गेलो, आळंदीवरनं देहूला गेलो, इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि मंबाजी गोसाव्याच्या मठामध्ये थांबलो. पण आम्ही तुकोबारायाच्या दर्शनाला आलो हे कळाल्यावर मंबाजीनं आमचं सामान फेकून दिलं. म्हणून आम्ही तुकोबारायाच्या मठामध्येच, त्या मंदिरामध्येच ओहरीमध्ये राहिलो. आणि रात्री महाराजांनी मला स्वप्नदृष्टांत दिला. लक्षात घ्या, ज्ञानोबारायाची परंपरा नाथ संप्रदायाची आहे.
परंपरेच्या अभंगात लिहिलंय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजले. नाथ संप्रदायाची परंपरा. नाथ महाराजाकडे दत्त संप्रदायाची परंपरा. भगवान प्रभू दत्तात्रय अवधूत सिद्ध जान. तेने बोधिला जनार्दन. जनार्दनाचा एका जान. प्रतिष्ठानी राहत असे. ही सिद्ध संप्रदायाची परंपरा. तुकोबारायाची चैतन्य संप्रदायाची स्वप्न दृष्टांताची परंपरा आहे. तुम्ही गुरुपरंपरेतला अभंग रोज हरिपाठात म्हणता. सत्यगुरुराये कृपामध्ये केली. परिणाई घडली सेवा काही. सापडली वाट जाता गंगा स्नान. मस्तकी दोजान ठेविला कर. भोजना मागती तुप पाव शेर. पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळू उपजला अंतराय. म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य. सांगितली खून मालिकेची. बाबा जपले सांगितले नाम. मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. चैतन्य संप्रदाय. बहिणाबाई म्हणते मला महाराजांनी स्वप्नदृष्टांत दिलाय. माझ्या डोक्यावर हात ठेवलाय. आता मी वारकरी संप्रदायाचा अनुग्रह केलाय. आता वारकरी संप्रदायात प्रथा आहे सकाळी काकडा म्हणावा, संध्याकाळी हरिपाठ म्हणावा. आता हरिपाठालाही कमीत कमी 2 माणसं लागते. काकड्यालाही कमीत कमी 2 माणसं लागते. जास्त आले तर काही अडचण नाहीये, पण निदान 2 लागते. बहिणाबाई म्हणते माझा नवरा तर घनपाठी ब्राह्मण आहे. आता माझ्याबरोबर कोण हरिपाठ म्हणणार, कोण काकडा म्हणणार. नवऱ्याला म्हणायचा लाग नव्हता महाराज. आता बाया बोलून जात्या पटकन की 3 वाजता लाईन जाणार आहे, डबा उचला, मग दळण राहीन माग. बहिणाबाई म्हणते मी तर माझ्या नवऱ्याला म्हणू शकत नव्हते, पण हिरमभट नावाच्या ब्राह्मणाने मला एक गाय कन्यादान दिली होती. पहिल्या काळामध्ये मुलीच्या लग्नामध्ये मुलीला सवत्स म्हणजे जन्मलेली गाय कन्यादान देण्याची प्रथा होती. जुन्या म्हाताऱ्यांना बघा त्या कन्यादान मिळालेल्या गायीची वासरं त्यांच्या मुलीला द्यायची. किती म्हणायची मला गाय दिली तिनं कन्यादान. मग माझी मोठी पोरगी पारडगावला आहे ना तिला दिले, आणि दुसरी तिकडं लासूरला आहे तिला दुसरी गाय दिली. ती सांगते पहिल्या काळात गाय कन्यादान द्यायची जन्मलेली. आता कोणी गाय देत नाही. दिलं तर शेळी बिळी देते की हिला बोकड्या झालात घेऊन या, मग नेऊ सकलं ती बाबाला. म्हणजे सगळी सोय पाहते आधीच. बहिणाबाई म्हणते मला हिरमभट नावाच्या ब्राह्मणाने सवत्स गाय दिली होती. त्या गायीचं वासरू होतं. त्या वासराला माझा लळा होता. ते वासरू माझ्याजवळ येऊन बसायचं. मी ठरवलं की आता कोण म्हणणार माझ्याबरोबर काकडा. लक्षात घ्या ज्ञानोबारायांनी रेड्याला वेद म्हणायला लावले. बहिणाबाई म्हणते आता कोण म्हणणार. बरं हरिपाठाला 2 लागते, काकड्याला 2 लागते. तुम्ही बघा हरिपाठात एक जण पुढे म्हणतो देवाची द्वारी उभा क्षण भरी, मग मागचा म्हणतो तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा. द्वारकेचा राणा पांडव. काकड्याला तसंच असतं. एक जण पुढे म्हणतो उठा उठा साधू संत साधा आपुले हित. मग मागचा म्हणतो गेला गेला नर मग कैचा भगवंत. बहिणाबाई म्हणते आता माझ्याबरोबर कोण म्हणणार. बहिणाबाई म्हणते माझ्या मनात आलं देवा हे वासरू म्हणेल का, आणि वासराच्या डोक्यावर हात ठेवला. काय ताकद आहे. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते ग्रीम यत्कृपातम वंदे परमानंदन माधव. अहो आता बहिणाबाई पुढे म्हणायला लागली आणि वासरू मागे म्हणायला लागलं. बहिणाबाई पुढे म्हणत होती उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. मग ते वासरू म्हणालं उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अर्णोदय सरली निद्रेची वेळा. अहो बहिणाबाईच्या मनात आलं की वासराला काकडा म्हणायला लावा. देवाने वासराला काकडा म्हणायला लावला. एवढी ताकद भक्ती ते. म्हणून बहिणाबाई पहिल्या कडव्यात म्हणाल्या भक्ती बळी